जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कोपावट बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र वाल्मिकी गदी माडगुळकरांनी त्यांच्या एका गीतामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 दिव्य भावंडांचं वर्णन फार सुंदर पद्धतीने केलं. या गीतातली एक ओळ अशी आहे, उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई. आता निवृत्ती म्हणजे काय? निवृत्ती या आपण नावाचा शब्दशः अर्थ लक्षात घेतला तर एक अर्थ आहे सांत्वन आणि दुसरा अर्थ आहे सगळ्या इच्छांमधून निवृत्त होणे. ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान अर्थात ज्ञानाचे भांडार. सोपान म्हणजे शिडी किंवा जिना आणि मुक्त म्हणजे काय तर मुक्ती. एकूणच काय असं आपण म्हणावं की जेव्हा सगळ्या इच्छांमधून निवृत्ती तेव्हा सत्य ज्ञानाची प्राप्ती आणि जेव्हा ज्ञानाची प्राप्ती तेव्हा भक्तीची शिडी आणि अंतिमतः मुक्ती. हेच तर आपलं जीवन आहे, हेच तर आपल्या जीवनाचं सार आहे, नाही? संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामधली तर एक सगळ्यात मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. सगळ्या समाजाने त्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं, पण तरी देखील माऊली मात्र मातृवत्सल राहिले. अगदी पसायदानामध्ये तर त्यांनी काय मागणं मागावं? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. सध्या माऊलींचं चरित्र एका कथेच्या माध्यमातून आपण श्रवण करतोय. कथेचं शीर्षक आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज योगी पावन मनाचा. आणि ही कथा आपल्या समोर सादर करणारे कथाकार आहेत जालना येथील हरिभक्तीपरायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, ते नाद तो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी. हरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलिलो वचने अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी
तुमचा दास दयाची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर भगवान अनंत जन्माच्या शुद्ध पुण्याईचं फळ, विश्वशांतीचा महासागर, कैवल्य सुख साम्राज्याचे चक्रवर्ती, साधकांचे मायबाप, या अवतारात आल्याच्या नंतर आपलं जीवन किती खडतर असलं, किती त्रास असला, तरी त्या जीवनाला सुगंध प्राप्त करून देता येतो. त्याचं नाव आहे योगी पावन मनाचा. परंतु हा योग सगळ्यांच्या जीवनात येत नाही. योग आला, योग कळाला आणि योग साध्य झाला, त्या सत्पुरुषाचं नाव आहे संत श्री ज्ञानेश्वर महाराज की. पुण्यसलीला माय माता इंद्रायणीच्या पवित्र तीरावरील सर्व सत्पुरुषांना अभिवादन करेल. या जांभूळ गावाचे आदर्श सरपंच, आमचे परम स्नेही, आमच्या साधू संतांवरील नितांत प्रेम करणाऱ्या सौभाग्यवती उर्मिला संतोषराव जांभूळकर यांच्या सौजन्याने योगी पावन मनाचा ही जीवनातली उत्क्रांती, परिवर्तन आणि सामाजिक स्थैर्यता देणारी कथा योगी पावन मनाचा. शुभम प्रोडक्शन झी टाकीजच्या माध्यमातून मनुष्य जीवनाला आल्याच्या नंतर पुढच्या प्रवासात काय घडणार आहे, पुढच्या सेकंदानं काय घडणार आहे, जे काही आपल्या मनासारखं चालत नसतं, सगळीकडे काटे पसरलेले असतात, पण त्या काट्यावरूनही प्रवास करून आपलं जीवन सुखरूप कसं करावं हे शिकायचं असेल तर ही कथा आपल्याला खूप काही देऊन जाते. आपण रोज ऐकत आहोत की ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन प्रवासाचा जर विचार जरी नुसता केला तर आजही डोळे भरून येतात. इतकं दुःख कोणाच्या वाटेला जगात आलं, झाला त्रास सगळ्यांना एवढा तेवढा, पण असं मायबापाला जीव द्यायचं, लोकांनी वाळीत टाकायचं. अहो, तुमच्या माझ्यासारख्याला जर असा कोणी त्रास केला तर तुम्ही म्हणता मरेन पण मंदिरात येणार नाही. हे सगळं सहन करावं लागलं. तेव्हा शांतीचा महासागर झाले, तेव्हा शांतीचा महासागर झाले. ज्या लोकांनी विरोध केला त्याच लोकांनी जय जयकार केला आणि ज्या ठिकाणी हे घडलं ते सिद्ध झालं. म्हणून इंद्रायणीच्या काठी सिद्ध होण्यासाठी भक्ती, पारायण, साधना करा. त्या स्थळाचं नाव आहे सिद्धबेट. सिद्धबेट, जिथे देवाची भेट होते, जिथे माऊलीचं दर्शन होतं, जिथं जीवनातली सारी स्वप्न पूर्ण होतात, ते आळंदीतलं सिद्धबेट. आळंदीमधून अतिशय महान अशी मिरवणूक झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. ज्ञानी माणसाला अहंकार होऊ शकतो पण नामी माणसाला अहंकार होऊ शकत नाही. नाम नामीचा अभेद आहे. नाम घेणारा आणि ज्याचं नाव घ्यायचा हे दोघं एकच असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशी ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानेश्वरी लिहिली. त्यानं अमृत अनुभव लिहिला, श्री गाथा लिहिली. आणि सामान्य माणसाला वेळ मिळणार नाही गाथा वाचायला, ज्ञानेश्वरी मिळणार, म्हणून सहज सहज त्याला रोज म्हणता येईल आणि कोट्यावधी पुण्य रोज जमवता येईल असं सोपी गोष्ट तयार केली. श्री ज्ञानोबारायांच्या हृदयातून अनंत काळ लोकांचं कल्याण करण्यासाठी
प्रासादिक ग्रंथ निघाला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठ विश्वातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ. हरिपाठ वेदांचं सार. हरिपाठ अमृताचे अनुभव. अरे देवाच्या दारात कणभ जरी थांबलात, सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता, मुक्ती प्राप्त होतील. आम्हाला माहिती आहे तुम्हाला वेळ नाहीये, प्रपंचातली माणसं तुम्ही, पण चालता बोलता हरी म्हणा. अंगावर तांब्या पडला हरिपाठ म्हणा. स्वयंपाकाला लागलात हरिपाठ म्हणा. दिवसातून 3 वेळा हरिपाठ म्हणा. हरिपाठ ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला हरिपाठ नाही आला तरी मला हरिपाठ घ्यायचा आहे असं म्हणत जा. आमच्या गावात हरिपाठ होतो असंही म्हणा जा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. काय फळ आहे हरिपाठाचं. हरिपाठ नुसतं वर्णन जरी केलं, पवित्राची होय देह त्याचा. सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्यात. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरिशी करुणा येईल तुझी. हरिपाठात जितकं आहे ना, किंवा सगळ्या ग्रंथात जेवढं आहे ना तेवढं हरिपाठात आहे. हरिपाठ म्हणला नाही पाहिजे, हरिपाठ सांगितला नाही पाहिजे, हरिपाठ जगला पाहिजे. रोज जगणं हरिपाठासारखं असलं पाहिजे. आणि शेवटच्या अभंगात प्रसाद देऊन टाकला. देवाचं खरेपण आणि संसाराचं खोटेपण एका शब्दात सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, 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 वाया येर झार हरी विन, वाया येर झार हरी विन, वाया येर झार हरी विन, हरी विन, हरी विन. हरिपाठाला ज्ञानोबरायांनी पूर्ण कृपा केली. नित्य पाठ करे इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. कसा घ्यायचा हरिपाठ. असावे एकाग्र शुद्ध चित्त मन, करो निस्मरण. भगवंताचं स्मरण करून हरिपाठ घ्यायचा. हो. आणि हरिपाठाचं फळ सांगू तुम्हाला. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळे अंतर्बाह्य. काय ताकद देऊन टाकली. काळजी करू नका, नुसता हरिपाठ घ्या. काय मिळेल काय मिळेल काय मिळेल, हा भगवंत सांभाळेल तुम्हाला. सगळं सगळं करेल माझा पांडुरंग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटचा आणि सामान्य माणसासाठीचा कलियुगात मोक्ष देणारा, भगवंताची प्राप्ती करून देणारा, कशाही वेळेस कुठल्याही वेळेस म्हणला ते विधी निषेधाच्या विहिरीत हरिपाठ तयार केला. हरिपाठाला आंघोळ नाही केली तरी चालते, तोंड नाही धुतलं तर म्हणून निगोड सर्व व्हावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. जमेल तिथं जमल तिथं हरिपाठ घेतला पाहिजे. आम्ही 3 वेळा हरिपाठ घ्यायचो शिकत असताना. पुढे काही वर्ष 2 वेळा घेतला. पण आता इंद्रियालाच असं वळण पडलं की वेळ नाही मिळाला तरी जेवायला बसलो तरी हरिपाठ सुरू होतो, अंग टाकलं तरी हरिपाठ सुरू होतो. आता आम्हाला भजन करायची गरज नाही राहिली. आता इंद्रियच हरिपाठ घेऊन सांगतात. फक्त तुम्ही आळस करू नका. इंद्रिया सवडी लपू नको. कंबर दुखती म्हणू नका, पाय दुखते म्हणू नका, ठणक लागती म्हणू नका, आळस आला म्हणू नका. हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. सुंदर असं हरिपाठाचं चिंतन करून पूर्ण झालं. निवृत्तीनाथ महाराजांनी श्री ज्ञानराजाला खूप खूप आशीर्वाद दिले. आता मनातला ताणतणाव निघून गेला होता. संपूर्ण सगळीकडे आपलंच रूप दिसू लागलं होतं. ही सगळी चर्चा सगळीकडे पसरली.
आणि जे मुक्ताईने मेलेली माणसं जिवंत केले होते ते चांगदेव ऋषी आपल्या समाधीतून जागे झाले. पाहतात तर समोर कोणीच नाही. शिष्यांना विचारलं, काय कोणी कसं या ठिकाणी नाही? म्हणले, महाराज क्षमा असावी. 4 दिवसापूर्वी या ठिकाणी आळंद देऊन छोटी छोटी मुलं आली. त्यातल्या एका मुलीनं मेलेल्या कुत्र्याचे पाय धरले, सगळ्याहून ओवाळून फेकलं. ते कुत्रही जिवंत झालं, मेलेले माणसंही जिवंत झाले. 1400 वर्षाचे 14 विद्या 64 कळा प्राप्त योगी होते चांगदेव महाराज. तप्त तीर होते. डोळे बंद केले, ध्यान आलं. डोळ्यासमोर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई लक्षात आल्या. अरे बापरे, मी 1400 वर्ष अहंकार घेऊन जपलो आणि 14 वर्षाच्या मुलीने ही मेलेली माणसं जिवंत केली. अर्थात माझ्यापेक्षा यांचा अधिकार मोठा आहे. शिष्यांना सांगितलं, तातडीनं त्यांची माझी भेट घडवून आणा, पत्र आणा, लिहून देतो. शिष्यांनी कागद आणला, हातामध्ये लेखणी घेतली आणि लिहावं तर पंचायत पडली. काय लिहावं, काय लिहावं? तीर्थरूप यावं, माझ्यापेक्षा लहान आहे. आशीर्वाद म्हणून लिहायला जावं, माझ्यापेक्षा मोठे आहेत. लिहायचं तर काय लिहायचं, काही सुचेना. शेवटी कोरच पत्र घेतलं, शिपायाच्या हस्ते आळंदीला पाठवून दिलं. सकाळी सकाळी 4ही भावंडं बसलेली होती. ऋषी चांगदेवांचे शिष्यगण पत्र घेऊन आले. श्री ज्ञानोबा राया, हो आम्हीच, याच देहाला ज्ञानोबा म्हणतात. 14 विद्या 64 कला प्राप्त असलेले मोठे महर्षी चांगदेव महाराजांचं हे पत्र आपल्यासाठी. आणा आणा. हातामध्ये पत्र घेतलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पत्र उघडून पाहिलं तर त्याच्यावर एक अक्षर नाही, कोरा आणि कोरच पत्र. मुक्ताबाईंनी पाहिलं, दादा 1400 वर्ष जगला पण अजून कोराच राहिला. माऊली म्हणाल्या, मग मुक्ता तुम्ही कळा आता या काळं पांढरं, काहीतरी बोला याच्यावरती. त्या पत्रावरती ज्ञानेश्वर महाराजांनं ओवी लिहिली. मावळवित विश्वाभासु स्वस्ति श्री वटेषु मावळवित विश्वाभासु. एकच ओवी लिहिली आणि त्यामध्ये असं काही सार टाकलं की 84 लक्ष योनीत फिरून फिरून आलेल्या माणसाला जे कळालं नाही ते सहजपणे उपलब्ध होईल असं ब्रह्मज्ञान. 65 ओव्या लिहिल्या, पत्र लिहून शिष्यांच्या हातामध्ये दिले. पत्र आलं चांगदेव महाराजाकडे. स्वस्ति श्रीवटेषु, अर्थच कळे ना काय. जो लोपोनी जगदाभासू ग्रासी मग आभासू प्रगटला करी. काय कळे ना. म्हणले चला आजच त्यांची भेट घ्यायची. पण ते तपस्वी होते. जिवंत नागाचा कोरडा असायचा त्यांच्या हातामध्ये आणि जिवंत वाघावर बसायचे. वाघावर, कागदातल्या नाही, जिवंत वाघावर, आणि आकाशातून चालायचे. त्या दिवशी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आळंदीत फिरायला आले होते. अलीकडच्या तीरावर येत असताना एक अशी जुनी पडलेली भिंत होती. सकाळी सकाळी ही 4ही भावंडं त्या भिंतीवरती बसली आणि विमानाचा आवाज यावा असा आवाज येऊ लागला. सारखा आवाज यायला लागला, घनघनात आवाज येऊ लागला. कोण येतंय म्हणून पाहायला गेले तर आकाश मार्गे चांगदेव ऋषी दिसले. हातामध्ये वाघ आहे, घोड्यावरती आहे. ते सगळे खाली उतरले जमिनीवरती आणि मुक्ताईनं ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं, दादा केवढे मोठे ऋषी आहे, जिवंत वाघावर बसून आलेत.
हातामध्ये जिवंत नागाचा फळा कोरडा आहे. आपण काय करायचं? आपणही जाऊ की भेटायला? ते वाघावरती आणि आपण पायी पायी. काळजी करू नको मुक्ता. ज्ञानेश्वर महाराजांनी ओंकार आणि आपल्या हातामध्ये शक्ती प्रगट केली. भिंतीला हात लावला आणि निर्जीव भिंत चालत 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 पुढे गेली. चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अरे निर्जीव भिंत चालत आलेली हे पाताच सांगदेवाचा गर्वहरण झाला. वाघावून खाली उडी टाकली, हातातला साप फेकून दिला आणि लोटांगण घालून चांगदेव महाराज काय म्हणाले? मस्तकाय पायावरी, मस्तकाय पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावार करी संतांच्या मस्तकाय पायावरी, मस्तक मस्तकाय पायावरी. काय शिकायचं आपण या कथेतून? योगी पावन मनाचा ही कथा कुठल्या अवस्थेला घेऊन जाते आपल्याला? की 1400 वर्ष जपलेला अहंकार, मन चांगला असेल तर 1400 वर्षाचा साधू सुद्धा चरणाशी येतो. योगी पावन मनाचा. काय शिकावं ज्ञानोबरायाच्या जीवनामधून, माऊलीच्या जीवनातून काय शिकावं? किती त्रास लोकांनी दिला, किती अपमान केला. आपण डगमगायचं नाही. आपला हेतू, आपला उद्देश सोडायचा नाही. कुणाचा तिरस्कार करायचा नाही, कुणाचा राग करायचा नाही. सगळ्यांना क्षमा करायची. आणि ज्ञानोबरायाचं सगळ्यात मोठं शस्त्र सांगतो, क्षमा शस्त्र. क्षमेसारखं शस्त्र नाही. सगळ्यांना माफ करून टाका आजपासून. ज्यांच्या कुणाच्या चुका झाल्या असतील, ज्यांनी कुणी त्रास दिला असेल, या सगळ्यांना क्षमा करावी लागते. आणि जेव्हा आपल्या हृदयामध्ये कुणाबद्दल तिरस्कार राहत नाही, तेव्हा ते हृदय ज्ञानेश्वर महाराज होत. योगी पावन मनाचा. यात तिरस्कार ठेवायचा नाही. हे व्यापक करायचं. आता हृदय हे आपुले चौफाळून आभले आणि वरते बैसवू पाऊले श्री गुरुची. का तिरस्कार करायचा नाही? अरे ज्याच्या कर्माची फळं तो भोगेन, आपण का डिस्टर्ब व्हायचं? म्हणून क्षमा नावाचं शस्त्र, हे ज्ञानेश्वर महाराजाचं क्षमा नावाचं शस्त्र भगवान महावीरांनी सुद्धा वापरलं होतं. सगळ्यांना माफ करून टाकलं. गौतम बुद्धांनी तेच केलं होतं. सगळ्यांना माफ केलं होतं. आणि जो सगळ्यांचे अपराध पोटात घालतो तो जगात सगळ्यात मोठा होत असतो. ज्ञानेश्वर महाराज की जय. काय शिकायचं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या योगी पावन मनाचा या कथेतून? आपण सांगितलेल्या सर्व भागावरती आणि ज्ञानोबरायांच्या जीवनात घडलेल्या सर्व प्रसंगावरती जर आपण नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येईल की हे जीवन अतिशय सुंदर आहे. कुणाचा तिरस्कार, कुणाचा द्वेष, कुणाचा अपमान, विषय, वासना, भोग, विकृतीत यामध्ये रमून जाऊ नये. रोज नवीन दिशा, नवीन प्रेरणा, नवीन शक्ती, नवीन युक्ती घेऊन नित्य नूतन जीवन जगलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज आता संजीवन समाधीमध्ये बसलेले आहे. त्यांनी आपला देह भगवंताला अर्पण केला. ज्यांनी देवाला आयुष्य दिलं, देवाने त्यांना चिरंजीव पद दिलं, ते आता समाधीमध्ये भजन करतायत, भजन ऐकतायत, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतायत. ही एवढी मोठी शक्ती कशानं प्राप्त होते? तर फक्त निर्विल्पक मनाने. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, तुमच्या मनातला फक्त अहंकार काढून टाका. भजन देवाला लय गोड लागतं. अरे विकल्प वासना समूळ दे टाकुनी, विकल्प वासना समूळ दे टाकुनी, दे टाकुनी रे विकल्प वासना समूळ दे टाकुनी, दे टाकुनी रे.
वा. हो आशा मोहमाया सांडी तू निराळा. आशा मोहमाया सांडी तू निराळा. भजन ते गोपाळा प्रिय वाटे. भजन ते गोपाळा प्रिय वाटे वाटे पण विकल्प वासना समूळ दे टाकुनी रे विकल्प वासना समूळ दे टाकुनी रे विकल्प वासना समूळ दे टाकुनी. हो भेदा आभेदाचे मुळादी खंडी. भजन करताय ना, मग अगोदर भेद सोडा मग मंदिरात या. आभेदा आभेदाचे मुळादी खंडी. भजन ते भजन ते तोंडी मग गोड गोड पण विकल्प वासना समूळ दे टाकुनी रे विकल्प वासना समूळ दे टाकुनी रे विकल्प वासना समूळ दे टाकुनी. कोण सांगेल या जगाला देवाचं भजन करायचंय ना. आशा मोह माया सांडी तू निराळा. मग भजन ते गोपाळा प्रिय वाटे. तुमच्या चाली ऐकायला गोड लागतात पण वागायला लय कडवट लागतात. मग त्या गोड करायच्या असतील तर काय करावं लागल. भेदा भेदाचे मुळ आदी खंडी. भजन ते तोंडी मग गोड. वासना गेल्यानंतर जे भजन होतं का ते सुख देतं. म्हणून हरीच्या दासा हरे दाई दिशा. भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागोता जन्म घेणे. ज्ञानेश्वर महाराजांचा संवन जीवन कार्याचा हा वृत्तांत आपलं कल्याण करणार आहे. त्यांचं अवतार कार्य, त्यांचा जन्म, त्यांच्या वडिलाची साधना, त्यांनी ग्रस्त आश्रमात केलेला प्रवेश, त्यांनी घेतलेला संन्यास, पुन्हा ग्रस्त आश्रमात लोकांचा पराकोटीचा विरोध, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा, गावाच्या बाहेर हाकलून देणं, वाडीत टाकणं, मधुकरी न देणं, असा आतोनात छळ करून ज्ञानेश्वर महाराजानं जेव्हा ज्ञानेश्वरी पूर्ण केली तेव्हा कुणासाठी राग व्यक्त केला नाही, तर किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी.
भजिजो आदी पुरुषी अखंडित. एक शब्द कोणाबद्दल तक्रार केली नाही की याने मला असं केलं, की याने मला असं केलं, की याने मला असं केलं. आणि तुमच्या जवळ बसलं की दुसरा विषयच नसतो, याने मला असं केलं आणि त्याने मला असं केलं, ह्यो मला असं म्हणला आणि तो मला तसं म्हणला, याचं मी असं करीन आणि त्याचं मी तसं करीन. ज्ञानेश्वर महाराज व्हा, ज्ञानेश्वर महाराज व्हा, तेव्हा असा योग येतो. आणि योग आला की मग योगिनी होतो. योगात योग उच्चते, योग असतो हा. आणि जीवनामध्ये ह्या चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडल्या पाहिजेत. म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. हे कळलं पाहिजे. हे जर कळलं नाही तर मग आम्ही मधुकरी आणायचो आणि मधुकरी जेवायला बसली, स्वयंपाक वाटून घेतला की आमच्यातला एक पोरग काय म्हणायचं, ज्या दिवशी गरम गरम चपात्या लाडू आल्या की ते लाडू कोड बोट करून म्हणायचं, सदा सर्वदा योग तुझा घडावा. त्या लाडूला म्हणायचा, तुझे कारणी देह माझा पडावा. आणि हे लाडू रोज भेटण्यासाठी नको उपेक्षू गुणवंता अनंता. आणि देवाला म्हणायचा, हे पांडुरंगा मागणे हेच आता. असा कसा योग येईल तुमच्या जीवनामध्ये. म्हणून योग हा एक धातू आहे जो जोडल्या जातो. हा योग ज्याला जोडता आला तो धातू कुणाशी जोडल्या जातो, विश्वव्यापक सत्तेशी जोडल्या जातो. हा धातू ज्याला योग धातू ज्याला समजला, हा योग ज्याच्या जीवनामध्ये आला ते जात नसतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज सामान्य माणसं मरणाला लय भेटतात. नुसतं बीपी लो झाला म्हणलं लगेच म्हणते दवाखान्यात नाही आम्हाला पटकन दिस. अरे पण जी माणसं मरणाला भेटतात, या दोघा जणांनी मरणाचाच तो सोहळा केला. सज्जन हो, योगी पावन मनाचा या ज्ञानोबरायाच्या जीवनातील अतिशय खडतर, कुणाच्या वाट्याला येऊ नये अशा दुःखमय प्रवासाचा शेवट सर्व जगाला सुख देऊन विश्वाची माऊली होण्यापर्यंत होतो. म्हणून फक्त मन चांगलं ठेवा, हा या कथेचा उद्देश आहे. आपलं मन चांगलं ठेवा. बघा, मनाची भावना फक्त निर्मळ असावी, देव सगळं करतो. लबाडी आली की सगळं जातं. फक्त निर्मळ असावं लागतं. म्हणून ही कथा संघर्षमय कथा आहे. ही कथा विविध टप्प्यावर कुणाच्या वाट्याला आले नाही असे संघर्ष निर्माण करणारी कथा आहे. पण या कथेचा शेवट इतका गोड आहे, कुणाचा द्वेष नाही, कुणाचा तिरस्कार नाही. आपल्याला लेकरं बाळ झाली नाहीत, संतती झाली नाही, म्हणून संसारातली माणसं दुःखी असतात. पण ज्याचं मन मोठं झालं का, माणसाने लग्न केलं त्याला किती मुलं होतील, आपल्याकडे संख्या आहे. कुणाला किती मुलं झाली, कुणाला किती मुलं झाली. रावणाला मुलं भक्कम झाली, कृष्णाला मुलं भक्कम झाली, कौरवाला 100 मुलं होती. आकडा यापेक्षा पुढे गेला नाही. पण आज एक नवल सांगू, अख्ख्या महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, वारकरी संप्रदायातले ज्ञानेश्वरी गाथा समजणारे माऊलीचे सगळे हे लोक हे माऊलीचे लेकर आहेत. आणि कोणी सांगितलं तुम्हाला की नाव ठेवायसाठी रक्ताचंच असावं लागतं, पोटचंच असावं लागतं, पाठचंच असावं लागतं? असं काय नाही. उलट पोटी आलेले जितका त्रास देतात का तितकं दुसरा कोणी त्रास देत नाही. हा, तुम्हाला एक मजेशीर गंमत सांगतो योगिनीत आहे. मोठ्याच्या पोटी यायला लय पुण्य असावं लागतं. हो, ऑलरेडी ज्यांचं चांगलं आहे त्यांच्या पोटी जन्माला यायला आपलं लय मोठं भाग्य लागन. पण तेवढं पुण्य तुमचं नाहीये, कमी पडलं तुमचं पुण्य. मग एक काम करा, एक तर पोटी यावा, नाही तर मग पोटात शिरून खावा. तुम्हाला दोन्ही नाही जमत. मोठ्याच्या पोटी आले नाही आणि कोणाच्या पोटातही शिरून राहत नाही. म्हणून निदान कमीत कमी नाही पोटा आलो तर निदान पोटात शिरून तरी खाता येतं. म्हणून एक मुलगा नाही, एक मुलगी नाही, तर अवघा महाराष्ट्र लेकरू आहे. आणि तेच म्हणतात आमची ज्ञानेश्वर माऊली. आमची 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 ज्ञानेश्वर माऊली. कशाला भेद दिला या कथेनी? की अमर होण्यासाठी, सुख होण्यासाठी पाठीपोटी असावी याची काही गरज नाही. तुमचं कार्य आणि कर्म चांगलं ठेवा, सगळी लोक तुमचं नाव घेतील, तुमची पताका चालवतील. आणि अजून दुसरी गोष्ट सांगतो, माणसा संसारातले सुख मिळावं असे वाटते. काय सुख आहे तुमच्याकडे?
गिझर लावलाय, फ्रीज आणलाय, टीव्ही बसवलाय. आंघोळ कोण घालतंय का? आपल्याला दोनदाच आंघोळी घालते, एक लग्नात, दुसरी जीव गेल्यावर. माऊलीच्या दारात अभिषेकाला नंबर लागत नाही. आमुची ज्ञानेश्वर माऊली, अभिषेकाला नंबर लागत नाही माणसाचा. चला तुम्ही कार्तिक एकादशीला पहा तुमचा नंबर लागतोय का, वेटिंगवर आहे. आणि दर्शनाला काय काय फुगून बसला हो संसारामध्ये, हा मला मानित नाही तुम्हाला. अरे मन चांगलं ठेव, शेकंदाला डोकं पडते समाधीवर. शेकंदाला माणूस डोकं ठेवतोय, शेकंदाला माणूस ठेवतोय. कथा काय शिकवते आपल्याला? जीवनात सुखी व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, चिरंतर शांतीला जायचं असेल तर कुणाच्याही मागं लागू नका. ग्रह, दुर्ग्रह, नवग्रह, अमुग्रह, तमुग्रह अशा काही भानगडीत पडू नका. फक्त आग्रह करा कोणाला. कोणता ग्रह धरा? आग्रह. या, बसा, बोला, तुम्ही माझेच आहे असं चांगलं म्हणा. आग्रह करा. आणि आग्रह केल्यानंतर तुम्हाला शांती मिळवण्याची शक्ती आळंदीमध्ये आहे. शांतीपीठ आहे आळंदी, धर्मपीठ आहे, विश्व शांती केंद्र आहे आळंदीमध्ये. संपूर्ण जगाला मानवतेचा, समतेचा, शांतीचा संदेश देणारं विश्व शांती केंद्र. काय सांगताय? अरे कर्म करून शांतता होत नाही, भोग भोगून शांतता होत नाही. एक सांगू, जीव गेल्यावरही शांतता होत नाही. उगं लोक म्हणतात आग लावली की याचा जीव शांत झाला. कसला जीव शांत झाला? मी याला येऊन कशाचा शांत झालाय? संतांची शांती नीट ऐका. फक्त ज्ञानेश्वर महाराजाच्या जीवनाचं अनुकरण करा. कणभर जगाने एवढा विरोध केला, पण तिळभर ज्यांनी कुणाचा द्वेष केला नाही, ती शांती काय देवते नीट ऐका. शांती परते नाही सुख, एर आवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एर आवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एरवाउगेचे दुःख. शांती परते नाही सुख, एरवाउगेचे दुःख. मन ओने शांती धरा. कथा काय शिकवते? अचल रहा, वाहून जाऊ नका. तत्वनिष्ठ तत्वाला बांधून ठेवा. मन ओने शांती धरा, मन ओने शांती धरा. उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा, उतराल पैल तिरा. शांती परते नाही सुख, एर आवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एर आवघेचे दुःख. वा, शांती परते नाही सुख, एर आवघेचे दुःख. शांती परते नाही सुख, एरवाउगेचे दुःख. शांती परते नाही सुख, एरवाउगेचे दुःख. शांती परते नाही सुख, एरवाउगेचे दुःख. खवळलिया काम क्रोधी. काय देते योगी पावन मनाची कथा आपल्याला? कधी राग आणू नका. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. राग आणू नका. तुम्हाला शांती पाहिजे असेल, बीपी, शुगर, ब्लॉकेज, अटॅक, अर्धांगवायू येऊ द्यायचा नसेल, आतपासून कोणावर रागायचं नाही. तुम्ही माणसात मी बाहेर रागणार नाही, पण आतून तर जळू नको ना. मग आतून जळू नको, बाहेरूनही जळू नको. इथेच काम होईल तुझं. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी, अंगी भरती आधी व्याधी. काय शिकवते आपल्याला योगी पावन मनाचा ही कथा? बाप हो, या जगामध्ये 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. या 3 दुःखाचे 3 उपाय आहेत. पण हरिभक्ती आणि शांती सर्व दुःखाचं सार आहे.
का म्हणे त्रिविध ताप हा तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप जाती मग आपोआप शांती परते नाही सुख हेर आवघेची दुःख शांती परते नाही सुख हेर आवघेचे दुःख शांती परते नाही सुख हेर आवघेचे दुःख शांती परते नाही सुख येर वाऊगेचे दुःख विठ्ठला शांती परते नाही सुख येर वाऊगेचे विठ्ठला दुःख. शांती विठ्ठला परते